आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे मेन काशी विश्वनाथ मंदिराच्या दर्शनासाठी। त्यासाठी तुम्हाला सकाळी 2:30 वाजता उठून फ्रेश होऊन तुम्हाला हॉटेलच्या बाहेर निघावं लागेल। हॉटेलच्या बाहेर तुम्ही निघताच तुम्हाला राईट साईडला एक टर्न घ्यायचा आहे। राईट साईडला टर्न घेऊन तुम्ही सरळ चालत राहा। सरळ चालत आल्यावरती तुम्हाला इथे खूप सारी गर्दी मिळेल। जिथे 2 नंबर गेट आहे, ह्या 2 नंबर गेटलाच तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे। 2 नंबर गेटची लाईन आहे। लाईन सुरू होताच तुम्हाला 2 नंबर गेटच्या आतमध्ये यायला मिळेल। 2 नंबर गेटच्या आतमध्ये जेव्हा तुम्ही याल तेव्हा तुम्हाला इथे फुलं वगैरे जे काय अभिषेक करायचा आहे ते तुम्हाला इथेच घ्यायला होईल। फोन आणि चप्पल पण तिथेच ठेवावी लागेल, आतमध्ये काही अलाउड नाही आहे। दर्शन करून तुम्ही आल्यावरती तुम्ही परत त्याच ठिकाणी या ज्या ठिकाणी तुम्ही सकाळी मी दाखवली होती व्हिडिओ, तिथेच तुम्ही परत या। तिथून मग तुम्हाला हॉटेलवरती परत जायचं आहे। हॉटेलवरती फ्रेश होऊन तुम्हाला परत राईट साईड घ्यायचं आहे। राईट साईड घेतल्यावरती तुम्हाला परत सरळ चालत राहायचं आहे। मग तिथून आपण चाललो अन्नपूर्ण देवी माताकडे। तुम्ही सरळ चालत राहिल्यावरती आपण स्ट्रेट 2 नंबर गेटला गेलेलो, पण आता आपल्याला लेफ्ट साईडला जायचं आहे। लेफ्ट साईडहून सरळ तुम्ही चालत या। सरळ सरळ चालत आल्यावरती तुम्हाला समोरच एक विहीर दिसेल। त्या विहिरीच्या इथून तुम्हाला लेफ्ट टर्न घ्यायचं आहे। लेफ्ट टर्न घेतल्यावरती सरळ तुम्ही खाली चालत याल। चालत आल्यावरती तुम्हाला इकडेच मंदिराच्या बाहेरच तुम्हाला इथे चप्पल ठेवण्याची जागा मिळेल। त्याच्याकडून तुम्हाला फूल आणि मिठाई घ्यायची आहे। मंदिराच्या आतमध्ये फोन अलाउड नाही आहे, म्हणून मी तो खिशामध्ये ठेवून तुम्हाला अन्नपूर्ण देवी माताची फक्त एक झलक दाखवतो, ती तुम्हाला पाहायला मिळेल। ही आहे अन्नपूर्ण देवी माता। इथून तुम्हाला बाजूलाच अन्नपूर्ण देवी माता महादेवांना भिक्षा देताना पण दिसेल। दर्शन केल्यावरती तुम्ही परत तिथून बाहेर या, जसं तुम्ही आला होतात। तिथून येताना तुम्हाला परत समोर एक लाईन दिसेल, जी 2 नंबर गेटची जी सकाळी तुम्ही पाहिली होती। आपण राईट साईडहून हॉटेल साईडहून आलो होतो, पण आता आपल्याला लेफ्ट साईडला जायचं आहे, गंगाद्वारच्या इकडे। तिथून तुम्हाला लेफ्ट घेऊन सरळ चालत यायचं आहे। सरळ चालत आल्यावरती हा 2 नंबरचा गेट दिसेल। तिथून तुम्हाला राईट साईडला वरती एक जाणारा रस्ता दिसेल, त्या रस्त्याने सरळ चालत यायचं आहे। चालत आल्यावरती परत तुम्हाला एक लेफ्ट घ्यायचं आहे। लेफ्ट घेतल्यावरती परत तुम्हाला एक राईट टर्न घ्यायचा आहे। राईट टर्न घेतल्यावरती सरळ चालत याल तेव्हा तुम्हाला एक खाली उतरण्याचा रस्ता दिसेल। खाली उतरत या। उतरत आल्यावरती तुम्हाला परत एक लेफ्ट टर्न घ्यायचं आहे। जिथे काही टुरिस्ट येतात, जिथे गाईड करायला काही लोक पैसे घेतात, पण तुम्ही काही देऊ नका। जसे फॉरेनर आलेले, फॉरेनरच्या इथून तुम्हाला लेफ्ट साईडला जायचं आहे। लेफ्ट साईडला तुम्ही सरळ चालत या, जसं की आता त्या फॉरेनरच्या इथून तुम्ही आलात। इथून सरळ चालत या। इथे तुम्हाला अहिल्याबाई होळकर यांच्या समोरच तुम्हाला स्मारक दिसेल। या स्मारकच्याच बाजूला तुम्हाला 1 नंबर गेट म्हणजे गंगाद्वार दिसेल। अहिल्याबाई होळकर यांच्यामुळेच आजचं मंदिर उभं आहे। इथूनच तुम्हाला काशी विश्वनाथ देवाचं कळस दिसतं मंदिराचं। या मंदिराच्या इथे खूप सारे लोक फोटो काढायला येतात, तिथे जाऊन बघूया। इथे तुम्हाला समोरच दिसेल की एक माझ्या मागे एक कळश आहे। त्या कळशचा फोटो काढण्यासाठी खूप लोक इथे येतात, द्वार नंबर किंवा गेट नंबर 1च्या इथे। ही आहे गंगाद्वार म्हणजे गेट नंबर 1। इथून तुम्ही फोटो वगैरे खिचून बाहेर या। तुम्ही बाहेर आल्यावरती तुम्हाला ही रांग दिसेल। ही रांग आहे 1.5 किलोमीटर लांब, त्याच्यामुळे सकाळी उठूनच दर्शन लवकर घेतलेलं बरं आहे। इथे बाहेर आल्यावरती तुम्ही रॅपिडोवाल्याला फोन करा आणि सांगा मला परबुंदी कोटा घाटला घेऊन जायला, जिथे तुम्हाला व्हायरल रील्स वगैरे जे काय बनवतात ते भेटतील। आणि हे भाई गल्लीतून असे फिरून घेऊन जातात की भाई समजतच नाही कधी पोचले आपण इथे। तर परबुंदी कोटा घाटला जेव्हा तुम्ही याल तेव्हा तुम्हाला खूपच बरं वाटेल। आणि रीलमध्ये जेव्हा तुम्ही त्या गोष्टी बघता आणि रिअलमध्ये जेव्हा तुम्ही काय गोष्टी बघता तर वेगळाच एक्सपिरियन्स असतो। तर तिथे तुम्ही आल्यावरती पहिला खाली आल्यावरती लेफ्ट टर्न घ्या। लेफ्ट टर्न आल्यावरती तिथून पेंटिंग सर्वे वगैरे चालू होतात। तिथून खूप सारे पेंटिंग आहेत ज्या व्हायरल रील्समध्ये किंवा तुम्हाला पाहायला मिळतात। हे आहे परबुंदी कोटा घाट। इथे आल्यावरती तुम्हाला खूप सारी लोक रील्स वगैरे किंवा खूप सारे लोक तुम्हाला शूट वगैरे करताना पाहायला मिळतील, जसे की महादेवांची ही पेंटिंग किंवा ब्रह्मा लक्ष्मी। परबुंदी कोटा घाट आहे, इथे विष्णू आहेत। खूप सारे इथे फोटोज किंवा पेंटिंग आहेत जे इथे तुम्ही रील वगैरे
पाहिले असतील कधी इंस्टावरती, यूट्यूबवरती. तर तिथून तुम्ही सरळ तिथून निघाल्यावरती तुम्हाला पुढे सरळ थोडंसं चालत यायचं आहे. तिथून थोडंसं पुढे चालत आल्यावरती तिथे तुम्हाला एक हिडन डोअर मिळेल, जो रीलवरती खूपच व्हायरल झाला होता. इथून सरळ तुम्ही वरती चालत जा. इथून वरती सरळ चालत आल्यावरती हा तुम्हाला हिडन डोअर दिसेल. हा हिडन डोअर खूपच व्हायरल आहे या इंस्टाग्रामच्या पेजवरती. त्याच्यावरती साधा म्युझिक टाकलं तरी लाख व्ह्यूज जातात त्याला. तर हा हिडन डोअर. तर तुम्ही इथे यात नक्की. तिथून खाली उतरा. तिथून खाली उतरल्यावरती परत लेफ्ट साईडला सरळ चालत राहा. तिथून सरळ चालत आल्यावरती इथे गणेश घाट येईल. गणेश घाटच्या इथेच तुम्हाला फोटो शूट रील वगैरे काढणारे इथे लोक तुम्हाला मिळतील या गल्ली साईडला. हे गणेश घाट आहे. गणेश घाटच्या इथून तुम्ही परत पुढे सरळ चालत राहा. सरळ चालत राहिल्यावरती तुम्हाला समोर इथे पॅलेस दिसेल एक थोडासा रिच टाईप. तर इथे फोटो वगैरे काढण्यासाठी तर काय अलाउड नव्हतं विचारल्यावरती. तर तुम्ही बाहेरूनच पाहू शकता. खूपच सुंदर आहे. तिथून तुम्ही पुढे चालत राहा. गणेश घाटच्या इकडून तुम्ही सरळ चालत आल्यावरती तुम्हाला तिथून थोडंसं पुढे सरळ चालत यायचं आहे. जिथे तुम्हाला एक मंदिर दिसेल, तो थोडासा क्रॉस आहे. हा आहे रत्नेश्वर महादेवांचं मंदिर. हे मंदिर खूप फेमस आहे. तिथेच आपण चाललो आहे. थोडंसं पुढे चालत राहा. इथे तुम्ही आल्यावरती तुम्हाला हे मंदिर दिसेल. थोडंसं टिल्ड आहे. हा मंदिर क्रॉस असण्याचा रिझन असा आहे की एका राजाने आपल्या आईवडिलांचे उपकार फेडण्यासाठी या मंदिराची स्थापना केली होती. पण महादेवांना कळता त्यांना राग आला आणि त्यांनी ह्या मंदिराला अर्धा जमिनीमध्ये धसवला. हा मंदिर एकच वाराणसीमध्ये असा आहे, म्हणून ह्या मंदिराला भेट नक्कीच द्या. त्याच मंदिराच्या समोर एक असं तलाव आहे जिथून ह्या पूर्ण काशीची बोलतात ना स्टार्टिंग झाली होती. जसं की ह्याच तलावामध्ये माता पार्वतीचे कानातले आणि महादेवांची मणी इकडे पडली होती, म्हणून इकडच्या जागेचं नाव मणिकर्णिका घाट असं पडलं होतं. या तलावाला तुम्ही बघून घ्या. आतमध्ये एंट्रीसाठी तर काय आहे नाही. तलाव बघून घेतल्याच्या नंतर तुम्ही तिथूनच सरळ चालत या. राईट साईडला बघाल तर तुम्हाला पायऱ्या लागतील काही. ते तिथूनच सरळ तुम्ही वरती चालत या. वरती चालत आल्यावरती तुम्हाला मिश्रा गेस्ट हाऊस म्हणून एक लागेल. तिथून सरळ चालतच या. सरळ चालत जायचे. आपल्याला कुठे लेफ्ट टर्न राईट टर्न घ्यायचं नाही. तिथून सरळ चालत आल्यावरती एक चढण दिसेल. तिथूनच सरळ तुम्हाला वरती चालत जायचं आहे. सरळ चालत जा. इकडे पण गल्ल्या आहेत, पण कुठे तुम्हाला लेफ्ट टर्न राईट टर्न घ्यायचं नाही आहे. सरळ चालत राहायचं आहे. सरळ चालत राहिल्यावरती तुम्हाला एंडिंगला एक लेफ्ट टर्न घ्यायचं आहे. लेफ्ट टर्न घेतल्यावरती तुम्हाला सरळ चालत जायचं आहे जोपर्यंत तिथे तुम्हाला पुरी छोलेवाला भेटत नाही. तिथून सरळ चालत आल्यावरती तुम्हाला राईट साईडला एक तो दुकान दिसेल जिथे छोले पुरी मिळतात. तिथून थोडंसं पुढे चालत आल्यावरती लेफ्ट साईडला तुम्ही पाहाल तर पिता महेश्वर मंदिर तुम्हाला पाहायला मिळेल. हे पण एक वाराणसीमध्ये एक हिडन मंदिर म्हणून पाहायला मिळतं, जे रील्सवरती इंस्टावरती तुम्हाला दिसलंच असेल. आतमध्ये आल्यावरती तुम्हाला लेफ्ट टर्न घ्यायचं आहे. लेफ्ट टर्न घेतल्यावरती तुम्ही सरळ जिथून आलात तिथून सरळ आल्यावरती एक लेफ्ट टर्न घ्या. लेफ्ट टर्न आल्यावरती थोडा पुढे सरळ चालत या आणि इथे तुम्हाला एक अंडरग्राऊंड टाईप शिवलिंग तुम्हाला पाहायला मिळेल. हेच शिवलिंग आहे जे वाराणसीमध्ये हिडन पिता महेश्वर मंदिर म्हणून ओळखलं जाते. तिथून तुम्ही बाहेर या. बाहेर आल्यावरती तुम्ही राईट टर्न घ्यायचं आहे आणि राईट टर्न जो चालतच राहायचं जोपर्यंत एक पानपट्टी येत नाही जिथे एंड होत नाही. तर तुम्ही सरळ चालत राहा. कुठेही लेफ्ट टर्न राईट टर्न घेऊ नका. तुम्ही सरळ चालत आल्यावरती इथे तुम्हाला लेफ्ट टर्न चंद्रकूप अशी एक विहीर पाहायला मिळेल, ज्याच्यामध्ये तुम्ही डोकावून बघू शकता. जर तुमची परछाई दिसली तर तुमचं आयुष्य खूप असेल आणि जर परछाई नाही दिसली तर तुमचं आयुष्य खूप कमी असतं असं इथे मानलं जातं. तर तुम्ही हा हिडन प्लेस आहे वाराणसीमध्ये, तर इकडे या चंद्रकूपला नक्कीच भेट द्या. तुम्हाला मी एक दाखवतो की इकडून मी चढून वरती पाहिल्यावरती माझी एक शॅडो दिसेल. ही शॅडो दिसली तर चांगलं असतं आणि शॅडो नाही दिसली तर वाईट मानलं जातं. तिथून तुम्ही परत बाहेर या जसं तुम्ही आला होतात. बाहेर आल्यावरती तुम्ही एक राईट टर्न घ्या. राईट टर्न आल्यावरती सरळ चालत राहा. सरळ चालत आल्यावरती तुम्हाला इकडे लाकडं पाहायला मिळतील. हे लाकडं अंतिमविधीसाठी वापरले जातात. किलोच्या हिशोबाने तुम्हाला मिळतात. तर इथे जी कोण लोक ऑफ होतात तर त्या लोकांना इकडे आणलं जातं मणिकर्णिका घाटवरती. इकडे सरळ चालत राहिल्यावरती तुम्हाला
एक लेफ्ट टर्न घ्यायचं आहे. लेफ्ट टर्न घेतल्यावरती तुम्हाला आत चालत जायचं आहे. ते इथे मग स्मेल येते. स्मेल आल्यावरती तर इथे मी आल्यावरती 3-4 बॉडीज डेड बॉडीज होत्या जे जळत होत्या, म्हणून मला पण स्मेलचा त्रास झाला. म्हणून मी वरच्या साईडला गेलो. वरून मी पाहिलं की इथे डेड बॉडीज जळत होत्या आणि राईट साईडला कंस्ट्रक्शनचं काम चालू होतं. तर मला माहीत नाही हे कोणचं काम आहे. तिथून तुम्ही बाहेर आल्यावरती राईट साईडला आतमध्ये तुम्हाला सरळ चालत जायचं आहे, जिथे आपल्याला हॉटेलवरती रिटर्न जायचं आहे. दुपारच्या टायमाला तुम्हाला इकडे ही 1 नंबर गेटची लाईन आहे. ही 1 नंबरची गेट लाईन पण 1-2 किलोमीटरची असेल, जेणेकरून इथे खूप सारी गर्दी जमा होते. तुम्ही इथे आलात लेफ्ट साईडला जा, जिथून ती फॉरेनर उभे होते तिकडून मी तुम्हाला लेफ्ट साईड घ्या सांगितले होते. तिथून परत आता तुम्ही राईट साईड घेऊन परत वरती चालत जा. इथे तुम्ही वरती याल तर 2 नंबर गेटच्या जवळ या, तर इकडे पण तुम्हाला लाईन दिसेल भक्तांची लागलेली. तर इथून जाण्यासाठी तुम्हाला परत राईटहून खाली जायचं. पण तुम्हाला एक अशी गोष्ट दाखवतो ती तुम्हाला कुठेच पाहायला मिळणार नाही. इथून तुम्हाला एक टेम्पलचं कलश जे आहे ते तुम्हाला पूर्ण पाहायला मिळतं. तर तुम्ही फोटो वगैरे काढा आणि हॉटेलवर जाऊन फ्रेश व्हा. हा एपिसोड 1चा व्लॉग मी इकडेच संपवतो. जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका.